हॅलो फ्रेंड्स, मी कल्याणी. माझ्या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. तर आज आहे सुट्टीचा दिवस, तर काहीतरी स्पेशल म्हणून आज पौष्टिक असे पायाचे कालवण बनवावे असा विचार. तर मग काय आणले पाय आणि केली तयारी. चला तर मग सर्वप्रथम मी पाय स्वच्छ धुवून घेतले. गरम पाण्याने सुद्धा 2-4 वेळा स्वच्छ धुवून घेतले. मग त्यात हळद, मीठ, आलं लसणाची पेस्ट, धने जिरे पावडर टाकले व शिट्ट्या करून घेतल्या. तोपर्यंत मसाल्याची तयारी करून घेतली. तेलामध्ये अख्खा गरम मसाला, कांदे, लसूण, आलं, तीळ व जिरे छान लाल होईपर्यंत परतून घेतले. नंतर ते आपण बारीक करून घेतले होते खोबरं, ते खोबरं टाकलं व पुन्हा एकदा छानसं लालसर भाजून घेतला आणि त्याला मिक्सरला एकदम बारीक वाटून घेतला. जितका मसाला बारीक वाटेल तेवढा रस्सा छान होतो. मग काय एक पातेलं घेतलं. पातेल्यामध्ये तेल घातले. तेल गरम झालं की त्यामध्ये जिरं घातलं, थोडीशी कोथिंबीर घातली आणि टमॅटो घातले. टमॅटो छानसे मऊसर झाले की आपण जे वाटून ठेवलेला मसाला होता तो मसाला घातला, छानसा परतून घेतला. त्यानंतर त्यामध्ये हळद, तिखट, कांदा लसूण मसाला, धने जिरे पावडर घातले व पुन्हा एकदा परतले. वाटणाचं थोडंसं पाणी टाकले आणि झाकण लावून छानसे 1-5 मिनटं शिजू दिले. मसाला बघा किती छान तयार झाला. नंतर त्यामध्ये मटण मसाला घातला व पुन्हा एकदा परतून घेतले. छानसा मसाला तयार झाल्यानंतर आपण जे उकळून घेतलेले होते पाय, ते त्यामध्ये घातले. पायाचा रस्सा हा जरासा पातळच असावा, म्हणजे चवीला छान लागतो. मग काय तयार झाले एकदम झणझणीत पायाच्या रश्श्याचं कालवण. मग काय गरम गरम भाकरी, भात, पायाचा रस्सा व कांद्यासोबत छानशी मेजवानी तयार झाली. तर तुम्हाला कसं वाटलं नक्की सांगा आणि तुम्हीसुद्धा ही रेसिपी एकदा नक्की करून बघा. एकदम छान लागते आणि पायाचं कालवण हे पौष्टिकही असतं. या नक्की जेवायला. थँक्यू सो मच. थँक्स फॉर वॉचिंग. धन्यवाद.